क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब तालुक्यात मुसळधार पाऊस, जोडमोहा वाघाडी तर मार्कंडा खुनी नदीला पूर, नाले तुडुंब, प्रशासन अलर्ट। कळंब शहरासह संपूर्ण तालुक्यात गुरुवारी येत्या 24 तासांपासून संततधार आणि मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। या सततच्या पावसामुळे तालुक्यातील मार्कंडा खुनी नदी व जोडमोहा वाघाडी नदीला मोठा पूर आला असून नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। नदीकाठच्या घरांना पुराचा धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच स्थानिक प्रशासन अलर्ट झाले आहे। अप्पर तहसीलदार राजगुरे, जोडमोहा सरपंच मुरकुटे, ग्रामपंचायत सदस्य पवन जाधव, कैलास लिलारे, राधेश्याम मसराम, मनोज राठोड, हर्षल मानकर, अक्षय सहारे, यश लिलारे, किशोर राठोड, सागर नेवारे, संजय कोहरे, राजेश चव्हाण, अजय मेश्राम, अक्षय रणगिरे, भूषण जाधव, सागर रणगिरे, अभिलाष नेवारे, अमोल सखल भागात पाणी साचले। पाणी तालुक्यातील सर्व लहान मोठे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। कळंब शहरातील दत्तपूर रोड, इंदिरा चौक आणि आठवडी बाजार परिसर यासारख्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते, तर तालुक्यातील काही सखल भागातील घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत। वालदेव वंश शर्मा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। रात्रीच्या वेळी पूर अधिक वाढल्यास घरात पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामस्थांना घरातील साहित्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच अचानक पूर परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांची धावपळ होऊ नये यासाठी गावातील समाज मंदिरात तात्पुरती राहण्याची व निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।